प्रभूमध्ये आपणा सर्वांस सलाम. शालोम. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 13वं वचन आपण ऐकूयात. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 13वे वचन. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. या वचनामध्ये प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना म्हणजेच आम्हाला मीठ असे संबोधले आहे. ज्याप्रमाणे मीठ आपल्या रोजच्या जीवनात महत्त्वाचे आहे, तसेच आपणही जगात असावे असे प्रभू सांगत आहे. ज्यावेळेस येशू या भूतलावर मनुष्य देह धारण करून आला आणि तो या जगात राहिला, त्याने सेवा केली, त्यावेळेस तो सेवा करत सगळीकडे फिरत होता. त्या काळामध्ये मीठ ही एक मौल्यवान वस्तू होती. सीझरच्या काळात रोमने आपल्या सैनिकांना मिठाचा मोबदला दिला होता आणि प्राचीन चीनमध्ये मिठाचे मूल्य हे सोन्याच्या मूल्यासारखे होते. जसे सोने आज कितीतरी महाग आहे, त्याचं मूल्य अधिक आहे, त्याची किंमत अधिक आहे, अगदी त्याचप्रमाणे सोन्याच्या किमतीसारखे मिठाच्या किमती त्यावेळेस होत्या. येशू ख्रिस्त विश्वासणारे अथवा त्याचे शिष्य यांना मिठाचे रूपक देत आहे. येशूचे अनुयायी हे पृथ्वीचे मीठ आहेत. जर आपण मिठाचे गुणधर्म पाहिले तर पहिला गुणधर्म आहे मिठाची शुद्धता. रोमन लोकांचा असा विश्वास होता की मीठ पृथ्वीवरील सर्वात शुद्ध वस्तूंपैकी एक आहे आणि मिठाचा रंग हा पांढरा आहे. पांढरा रंग हा शुद्धतेचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे मीठ शुद्ध असते, तसे येशू आपल्या शिष्यांना शुद्धतेचे उदाहरण देत आहे. येशूच्या शिष्यांनी शुद्ध राहिले पाहिजे. त्याच्या जीवनाची शुद्धता इतरांना वागण्यातून त्यांनी दाखवली पाहिजे. आपल्या वर्तनातून आम्ही मिठासारखे शुद्ध आहोत हे आम्हाला दाखवता आले पाहिजे. दुसरा गुणधर्म आहे मिठाचा, तो म्हणजे मीठ अन्न टिकवते व कुजण्याची क्रिया रोखते. त्या काळामध्ये रेफ्रिजरेटर्स किंवा फ्रीज कुठेच नव्हते. तेव्हा अन्न टिकवण्यासाठी मीठ हा एकमेव मार्ग होता. लोणचे, मासे इत्यादी वस्तू टिकवण्यासाठी आपण दररोजच्या जीवनामध्ये मीठ वापरतो. त्याच प्रकारे येशूच्या शिष्यांनी त्याचे गुणधर्म टिकून ठेवून त्याच्यासारखे आचरण ठेवावे, म्हणून येशूने त्याच्या अनुयायांना मीठ असे संबोधले आहे. तिसरा मिठाचा गुणधर्म आहे, तो म्हणजे मीठ अन्नाला चव देते. जर आपण एखादा स्वयंपाक केला, खूप छान छान पदार्थ बनवले, पण त्यामध्ये मीठच टाकले नाही, तर ते अन्न बेचव होते. थोडेसे मीठ आपल्या अन्नाला चव देते. कोणत्याही पाककृतीमध्ये मीठ जोडलेले असते. अगदी त्याचनुसार ख्रिस्ताशिवाय आपले जीवन हे निरर्थक आहे.
जेव्हा येशू ख्रिस्त माझ्या जीवनात आला तेव्हा माझ्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला. प्रभू आपल्या जीवनाला चव जोडतो. ही चव आम्हाला सुवार्तेद्वारे अनेकांच्या जीवनात पोचवायची आहे. प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो, म्हणून त्याने आपल्यासाठी वधस्तंभ साहिला, आपला स्वदेह आणि स्वरक्त त्या वधस्तंभावर अर्पण केलं. त्याला क्लेशदायक मरण त्या वधस्तंभावर झालं. केवळ आमच्या पापाचं ओझं घेऊन तो त्या वधस्तंभावर गेला. ही सुवार्ता जेव्हा आम्ही इतरांना सांगू तेव्हा आम्ही मीठ म्हणून या जगामध्ये जगू. आणि चौथा गुणधर्म आहे की मीठ तहान उत्पन्न करते. थोडेसे मीठ जर आपण जिभेवर ठेवलं तर आपल्या शरीरामध्ये तहान उत्पन्न होते. आज आम्ही देवाची तहान उत्पन्न करणारे असे झालो पाहिजे. देवाची आत्मिक तहान आम्हाला लागली पाहिजे आणि आम्ही जगासाठी ख्रिस्ताची अभिव्यक्ती म्हणून आम्ही जगलो पाहिजे. जर हे 4 मिठाचे गुणधर्म आमच्यामध्ये नसतील तर वचन आम्हाला सांगत आहे, मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल. जर मिठाने आपला खारटपणा गमावला तर तसा नैसर्गिक खारटपणा आपल्याला कशानेही त्याला आणता येणार नाही आणि मग ते मीठ निरुपयोगी ठरेल. ते रस्त्यावर फेकलं जाईल आणि माणसांच्या पायाखाली ते तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. म्हणून आम्ही जर पृथ्वीचे मीठ आहोत तर आम्हाला ख्रिस्ताची भूमिका स्वीकारावी लागणार आहे व मिठाचे सर्व गुणधर्म आम्हामध्ये असणे अतिशय गरजेचे आहे. प्रियांनो, आम्ही परीक्षण करूयात की ह्या मिठाचे गुणधर्म आज आमच्यामध्ये आहेत काय. मिठासारखी शुद्धता आमच्या ठायी आहे काय. जसं मीठ अन्न टिकवते, कुजण्याची क्रिया रोखते, त्याप्रमाणे आम्ही प्रभू येशूचे गुणधर्म आमच्या जीवनात टिकवून ठेवू शकू का. ज्याप्रमाणे मीठ अन्नाला चव देते त्याप्रमाणे आम्ही इतरांना देवाची सुवार्ता सांगून आमच्या जीवनाला आम्ही देवाची चव जोडत आहोत का. आणि चौथी गोष्ट, आम्हाला देवाची तहान आमच्यामध्ये उत्पन्न केलेली आहे काय आणि ती तहान आम्ही इतरांच्या जीवनामध्ये आम्ही देवाचे शिष्य म्हणून उत्पन्न करत आहोत काय. खरोखर आज आम्ही परीक्षण करूयात की आम्ही पृथ्वीचे मीठ आहोत काय. आणि म्हणून प्रभूने मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये 13व्या वचनाच्या उत्तरार्धामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल. ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. प्रभू करो आजचं वचन परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचे करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.